नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज हॉटेलवर आल्याच आपल्याला बऱ्याच वर्षांनंतर आपल्या कोकणी माणसांच्या सगळ्यात आवडती गोष्ट ती म्हणजे पेज प्यायला भेटली. आणि पेज बघून मला काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या, जसं की आपण काही वर्षांपूर्वी हॉटेल नसताना आपल्या आजोबांसोबत मस्तपैकी लहान असताना बसून पेज प्यायचो. आणि मग आपला टाइम झाला होता घरी जायचा. मग घरी आलो तर बघितलं आपली लहान बहीण युवी आपल्यासाठी घेऊन आली होती भजी. तर तिच्याकडनं 2 भजी घेतली, खाल्ली वगैरे आणि मस्तपैकी तयारी करून निघालो होतो कुडाळला जायला. आणि बरेच दिवस झाले तुम्ही बघितलं असणार आपल्या स्विफ्टचं स्टेअरिंग राहतंय क्रॉस आणि कुठेतरी टायर मार खातील या भीतीने मी सगळ्यात पहिला आलो अलाइनमेंट लावायला. पण तिथे गेल्यावर आपल्याला कळालं की आपल्या आधी 2 नंबर होते, त्यामुळे आपल्याला थोडा वेट करावा लागला. मग फायनली आपला नंबर आला, त्याने टायर काढले आणि बॅलन्सिंग करून घेतलं सगळ्यात पहिलं. आणि टायर काढलं तेव्हा तिथे बसल्या बसल्या माझं लक्ष गेला हे कुठचं तरी रबरचं पॅड आहे जे कट झालं होतं. म्हटलं की नंतर आपण गॅरेजमध्ये दाखवून घेऊया वेळ भेटल्यावर. आणि त्यानंतर आपली गाडी गेली अलाइनमेंटसाठी. अलाइनमेंट ओके होतं, फक्त स्टेअरिंगच क्रॉस असल्यामुळे स्टेअरिंग काढलं, त्याने परत फिट केलं आणि त्यानंतर आपली गाडी ट्रायल मारून ओके होऊन आली होती. मग आपण सरळ निघालो आपल्या हॉटेलच्या दिशेने. आणि हॉटेलवर तर आलो, पण सध्या काय एवढी गर्दी नसते, कारण पाऊसच एवढा आहे की लोक घरातनं बाहेर पडायला बघत नाहीत. त्यामुळे 2-3 टेबल अशीच गर्दी असते. सो असा होता आजचा